राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला 21 ऑगस्ट पासून सुरुवात होते। 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत ते विदर्भात ठिकठिकाणी पक्षाच्या बैठका घेतील। राज ठाकरे नागपूरच्या रवी भवन या ठिकाणी 21 तारखेला पक्ष बैठकीला संबोधित करतील, तर दुसऱ्या दिवशी भंडारासाठी रवाना होतील आणि रात्री गोंदियाला मुक्काम करतील। तर 23 ऑगस्ट रोजी ते गडचिरोली आणि त्याच दुपारी चंद्रपूरमध्ये जाणार आहेत। 24 ऑगस्टला वर्धा आणि त्यानंतर अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा असा पुढील 2 दिवस कार्यक्रम असेल। विधानसभेसाठी राज ठाकरे जोरदार तयारीला लागल्याचंही बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी हे आहेत आपल्यासोबत। संजय, आपण पाहतोय खरं तर राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा कुठेतरी विदर्भात वळवल्याचं पाहायला मिळतंय, कारण 21 ऑगस्ट पासून राज ठाकरे यांची या ठिकाणी बैठक आहे, शिवाय त्या ठिकाणचा ते आढावा देखील घेणार आहेत। अगदी बरोबर वर्षा, जसं आता आपण सांगितलं, राज ठाकरे 21 ते 26 या 6 दिवस ते विदर्भात घालवणार आहेत आणि या दौऱ्याची कितीतरी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते नागपूरला विमानाने येणार नसून रेल्वेने येणार आहे। म्हणजे 20 ऑगस्टला रात्री ते रेल्वेत बसतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 21 तारखेला सकाळी ते रेल्वे स्थानकावर येतील, जिथे त्यांचं जंगी स्वागत होणार आहे आणि तिथून ते रवी भवनला म्हणजे शासकीय विश्रामगृहात जाणार आहेत। तर हा जो पूर्ण कार्यक्रम आहे विदर्भाचा, त्या पूर्ण कार्यक्रमादरम्यान ते रस्त्याने जाणार आहेत, कित्येक अंतर ते स्वतः ड्राईव्ह करणार आहेत आणि 26 तारखेला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ते रेल्वेनेच मुंबईला परत जाणार आहेत। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण दरम्यान एकही सभा नाहीये, एकही जाहीर सभेला ते संबोधित करणार नाहीये, तर प्रत्येक ठिकाणी ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेणार आहेत। या बैठकामध्ये पक्षाचे म्हणजेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निरीक्षक आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत आणि ते विधानसभा मतदारसंघ बैठकी घेणार आहेत। आणि या ज्या बैठकी होणार आहेत त्या बैठकी कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये नाहीत, तर शासकीय विश्रामगृहात सुद्धा होणार आहेत, तिथेच होणार आहेत, विश्रामगृहातच होणार आहेत। आणि आम्हाला जसं सांगण्यात आलेलं आहे, त्यांचा मुक्काम सुद्धा हॉटेलमध्ये राहणार नसून शासकीय विश्रामगृहातच ते मुक्कामाला असणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। तर हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला दिसून येतोय, साधेपणा आणि थेट कार्यकर्त्यांशी संपर्क अशी वैशिष्ट्य या दौऱ्याची राहणार आहेत। एक महत्त्वाचं म्हणजे जसं आता आपण सांगितलं, 21 तारखेला ते नागपूरच्या रवी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये विधानसभा मतदारसंघानिहाय बैठका घेणार आहेत। दुसऱ्या दिवशी जसं आता आपण सांगितलं भंडारा आणि गोंदिया, तिसऱ्या दिवशी गडचिरोली आणि चंद्रपूर, त्यानंतर वणी म्हणजे चंद्रपूर नंतर वणी म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि तिथून ते वर्ध्याला येणार आहेत। त्यानंतरच्या दिवशी अमरावती आणि वाशिम आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव असा त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम राहणार आहे। आणि सर्वात जास्त भर तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, निरीक्षकांना आणि कार्यकर्त्यांना थेट संपर्क घेऊन त्यांच्याशी भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे हाच असणार आहे। वर्षा, संजय, अर्थातच त्यामुळे आता राज ठाकरेंचा दौरा कसा असेल हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।